मुंबईसह राज्यातल्या शाळांमध्ये मुलींचे मुलांचे विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे शाळांमध्ये तर सीसीटीव्ही हवेतच, त्याचबरोबर शाळेच्या मैदानावर सुद्धा सीसीटीव्ही हवेत असं म्हणत आमदार चित्रा वाघ यांनी अजून एका महत्त्वाच्या विषयाकडे सभागृहाचं आज लक्ष वेधलंय। ज्या वेळेला मूल शाळेत जातं, शाळेच्या गेटमधून बाहेर पडेपर्यंत त्या शाळेची पूर्ण जबाबदारी असते। अशा घटना भविष्यात झाल्या, कुठल्याही संस्था चालकाला, कुठल्याही शाळेला ही जबाबदारी झटकता येणार नाही। अशा घटना मुंबईत झालेल्या आहेत, याच्यावरती कडक कार्यवाही व्हावी आणि यापुढे राज्यामध्ये कुठल्याही शाळेमध्ये जर अशा पद्धतीची घटना क्लास 4 त्यांच्या स्वीपरकडनं घडलेली असू दे किंवा लिफ्ट रिपेअर करणाऱ्या येणाऱ्या माणसाकडनं घडलेली असू दे, शाळेच्या प्रिमाइसेसमध्ये जर अशा पद्धतीच्या घटना लहान मुलींसोबत मुलांसोबत झाल्या, त्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करण्याची तजवीज शालेय शिक्षण मंत्रीजी त्यामध्ये असावी। कुठल्याही संस्था चालकाला, कुठल्याही शाळेच्या चालकाला, मालकाला यातून वगळून देण्यात येऊ नये, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा। शाळांच्या आवारामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य आहे। शाळेच्या परिसरामध्ये आणि बसमध्ये सुद्धा मुलांची जबाबदारी ही शाळेचीच राहील। पोलिसांमार्फत शाळेतील कर्मचाऱ्यांची चारित्र्याची पडताळणी करणे, मुलांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श, गुड टच बॅड टच यातला फरक ओळखायला शिकवणे, मुलांना सायबर गुन्ह्यांबद्दल जागरूक करणे, 1098 हा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक प्रमुख ठिकाणी प्रदर्शित करणे, मुलींच्या स्वच्छतागृहाजवळ महिला कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।